उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीनं केलेला व्यवहार रद्द करण्यासंदर्भात संबंधित पक्षकार नोंदणी आणि मुद्रांक विभागात दाखल झाले। मात्र जमीन खरेदीवरून मुद्रांक शुल्क आणि व्यवहार रद्द करायचा झाल्यास नियमानुसार आणखी तेवढीच रक्कम भरावी लागणार आहे। त्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार आहे असं मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीला 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयानं घातली आहे। अजित पवारांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर अमिडिया कंपनीनं नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केला होता। मात्र IT पार्कच्या नावाखाली पूर्वी मिळवलेली मुद्रांक शुल्कातील सवलत आता लागू होणार नाही असं सांगत निबंधक कार्यालयानं ही अट घातली आहे। 300 कोटी रुपयांच्या या व्यवहारावर 7% दरानं 5% मुद्रांक शुल्क, 1% स्थानिक संस्था कर आणि 1% मेट्रो कर, एकूण 21 कोटी रुपये आता भरावे लागतील। त्यानंतरच हा व्यवहार रद्द होईल असं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आता पवार कुटुंबियांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।